छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज महानगरमध्ये सूर्यवंशी नावाचे कुटुंब राहते। या कुटुंबात नव्याने नवऱ्याहून आलेल्या अर्चनाने तिचा नवरा घरातच जे काही करत होता ते पाहिले। त्यावेळी नवऱ्याने जे सांगितले त्यावरून तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि यातून तिने पुढे जे काही केलं ते पाहून सगळेच हादरले। जालना येथील अर्चना चंदू नविसरे यांची देविका नावाची मुलगी वयात आली होती, म्हणून तिला मुलगा पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला। देविकाला सासरकडे कोणत्याही प्रकारचे कष्ट पडू नये म्हणून नबिसरे कुटुंब चांगलं स्थळ शोधत होते। मुलगा शोधत असताना त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज येथे एक स्थळ असल्याचे समजले। वाळुंजमध्ये राहणाऱ्या सूर्यवंशी कुटुंबात 2 मुले आणि त्यांची आई, मोठा मुलगा आणि सून होते। अशा प्रकारे सूर्यवंशी कुटुंबाचा कारभार होता। देविका ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबातील सदाशिव नावाच्या मुलाला पसंती देण्यात आली। दोन्ही घरच्या लोकांकडून लग्नाला होकार देण्यात आला आणि दोन्ही घरच्या लोकांची बोलणी झाली। 8 मे 2021 रोजी देविका आणि सदाशिव यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या। देविका हिच्या घरच्या लोकांनी लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची काही कमी पडू दिली नाही। जे काही देता येईल त्यामध्ये त्यांनी हात आकडता घेतला नाही। सासरकडून भरपूर काही मिळत आहे, त्यामुळे सदाशिव आनंदी होता। त्याचबरोबर सूर्यवंशी कुटुंबाने देखील देविकासाठी सोन्याचे दागिने केले होते। त्याने देखील घरातील शेवटच्या मुलाचे लग्न आहे, त्यामुळे मागे पुढे पाहिलं नाही। आता देविका ही सदाशिवची बायको झाली होती। लग्नाच्या पहिल्याच दिवशी देविका सासरी पोहोचली। एका चांगल्या जावेच्या नात्याने करिश्मा हिने देविकाचं स्वागत केलं। घरात देविका लक्ष्मीच्या रूपात आली आहे असं सर्व सूर्यवंशी कुटुंब बोलत होतं। घरातील वातावरणातील आनंद पाहून देविका हिला सुद्धा आनंद झाला होता। मनासारखे सासर मिळाल्याचा तो आनंद होता। आपल्या घरात जरी 4 सदस्य असले तरी किती प्रेमाने वागत आहेत याचा अनुभव देविकाला येऊ लागला होता। लग्नाचे काही दिवस निघून गेल्यानंतर देविकाचं माहेरी येणं जाणं झालं आणि त्यानंतर सदाशिव याचा स्वभाव समजून घेण्यासाठी देविकाला खूप वेळ लागला। जो काही सदाशिव याचा स्वभाव होता तो किती वाईट आहे याचा प्रत्येक प्रसंगाला देविकाला अनुभव येऊ लागला। घरात जे काही चालत होतं ते सर्व करिश्माचंच चालत होतं। माझ्या मताला घरात कुठे जागा आहे की नाही असं देविका सदाशिव याला विचारू लागली। सदाशिव आणि देविकाचं लग्न होऊन काहीच महिने झाले होते। दोघांच्या प्रेमापेक्षा दोघांमध्ये वाद जास्त होण्यास सुरुवात झाली, कारण देविकाला तिच्या हक्काचं काहीतरी पाहिजे होतं। सदाशिव आणि सूर्यवंशी कुटुंब देविकाला समजावून सांगत होते, तू घरात नवीन आहेस, घरातील वातावरणाचा अंदाज घे, त्यानंतर तुला सर्व काही कळेल, अशी समजूत घरातील लोक काढत होते। नवीन लग्न झाल्यामुळे देविका घरच्या लोकांमध्ये मिसळून वागत नव्हती, त्यामुळे जोपर्यंत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा स्वभाव कळत नाही तोपर्यंत देविकाला काही गोष्टी लक्षात येणार नव्हत्या। लग्नाचा 1 वर्षाचा कालावधी निघून गेला। सदाशिव हा काम करण्यासाठी जायचा आणि देविका ही घरात असायची। घरामध्ये जाऊ करिश्मा असायची, त्यामुळे देविका आणि करिश्मा यांच्यामध्ये बोलणं चालायचं। ज्या पद्धतीने करिश्मा ही सदाशिवच्या बाबतीत जे काही बोलत होती ते सर्व देविका समजून घेत होती। सदाशिव स्वभावाने खूप चांगला आहे, तुझ्या आयुष्यात काही कमी पडू देणार नाही, त्यामुळे त्याची काळजी घेत जा। घरातील ज्येष्ठ व्यक्ती काहीतरी समजावून सांगत आहे, त्यामुळे देविका सर्व समजून घेत होती। घरात वर्षभरात जे काही भांडणं सुरू होते त्याला कुठेतरी आळा बसू लागला होता। एका भांडणाला आळा बसत असताना आता सदाशिव याचे लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झाले होते। रात्री देविका झोपी गेली की सदाशिव उठायचा आणि शेजारच्या खोलीमध्ये जायचा। काही वेळानंतर तो पुन्हा देविकाच्या शेजारी येऊन झोपायचा। जे काही चालू होतं त्याची देविकाला काहीच कल्पना नव्हती, पण ज्या पद्धतीने करिश्मा सदाशिव बरोबर वागत होती त्यावरून तिला ही बाब खटकत होती। पण तिने करिश्माला या नात्याबद्दल कधीच विचारलं नाही। लग्न होण्याच्या अगोदरपासून करिश्मा आणि सदाशिव यांचे जे काही अनैतिक संबंध चालू होते ते लग्न झाल्यानंतरही थांबले नव्हते, फक्त ते कोणाला माहीत नव्हते। त्यामुळे सर्व काही शांत पद्धतीने चालू होतं। देविका सकाळी उठल्यानंतर आपल्या कामात गुंतायची। सदाशिव हा देखील उशिरा उठून रात्री काय झालं याचा विचार करत नव्हता। जे काही चालू होतं ते विचित्र होतं। नवीन लग्न झालेली बायको बरोबर असताना सदाशिव हा करिश्मा बरोबर रात्री कार्यक्रम उरकायचा। शेवटी बायको घरात असेल तर प्रत्येक गोष्टीची तिला माहिती होण्यास वेळ लागत नाही। काही दिवसांचा आनंद सदाशिव याने घेतला होता, पण आता या अनैतिक संबंधाचा भांडाफोड होण्याची वेळ आली होती। काही गोष्टी देविकाच्या नजरेसमोर घडत होत्या, मात्र ती दोघांना काही बोलत नव्हती। एक दिवस असंच संध्याकाळच्या सुमारास देविका झोपलेली असताना तिला पती रात्री उठून बाहेर गेल्याचं लक्षात आलं। रात्रीची वेळ आहे त्यामुळे बाथरूमला गेले असतील असं देविकाला वाटत होते, पण बराच वेळ झाला तरी सदाशिव परत येत नाही हे जेव्हा देविकाच्या लक्षात आलं त्यावेळी तिने बाहेर जाऊन पाहिलं। त्यावेळी शेजारीच करिश्माची खोली होती। त्या ठिकाणी काहीतरी आवाज येत असल्याचे देविकाच्या लक्षात आले
दरवाजाच्या फटीतून तिने पाहिले असता तिथे जो काही कार्यक्रम चालू होता तो दिसला. सदाशिवच्या बाबतीत सभ्यता सांगणारी करिश्मा कार्यक्रम उरकत होती. देविकाच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. ती तात्काळ तिच्या रूममध्ये गेली आणि झोपी जाण्याचं नाटक करू लागली. काही वेळातच सदाशिव हा रूममध्ये आला आणि देविकाच्या बाजूला झोपी गेला. सकाळ होताच देविकाने उग्र स्वरूप धारण केले. पहिल्यांदा करिश्माला पकडले. जे काही सदाशिव बरोबर चालू आहे ते मी पाहिलं आहे. जे काही चालू आहे ते बरोबर नाही. नंतर तिने सदाशिव याला झोपेतून उठवले. तिने विचारले की तुम्हाला संसार माझ्याबरोबर करायचा आहे की करिश्मा बरोबर. देविका जे काही बोलत होती त्यामुळे सदाशिव घाबरला होता, कारण त्याने केलेल्या गोष्टी देविकाने पाहिल्या होत्या. काही वेळातच घरातील गोंधळ पाहून सासू गोंधळात सहभागी झाली. ज्या पद्धतीने देविका सांगत होती ते सर्व त्यांनी समजून घेतलं. तरी देखील देविका शांत होत नाही हे सदाशिवच्या लक्षात आलं. त्यावेळी त्याने देविकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. करिश्मा बरोबर जे काही चालू आहे ते जर कोणाला सांगितलं तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशा प्रकारची धमकी सदाशिव याने देविकाला दिली. त्यामुळे देविका शांत झाली. त्यानंतर बरेच दिवस करिश्मा आणि सदाशिव यांचे कार्यक्रम चालू होते. देविकाचे तोंड जरी शांत केले असले तरी ती मनातून शांत नव्हती. तिने हे सर्व थांबवण्यासाठी सासूकडे विनंतीही केली, पण सासूने देखील तू हे कोणाला सांगू नको. जे काही चालू आहे ते असंच सहन कर, अन्यथा तुला माहेरी जावं लागेल. देविका सासूचे हे शब्द कानावर पडल्यानंतर शांत झाली होती. माहेरी ताण नको म्हणून 6 नोव्हेंबर रोजी तिने हे सर्व पाहणे अवघड असल्याचं म्हणून जगाचा निरोप घेतला. आता जेव्हा ही खबर माहेरी कळाली त्यावेळी माहेरचे सर्वच लोक धावत वाळून जेथे आले. जे काही झालं होतं ते भयंकर स्वरूपाचं होतं. त्यामुळे देविकाची आई अर्चना चंदू नविसरे यांनी देविकाच्या सासरच्या लोकांचे कारनामे पोलिसांसमोर मांडले. ज्या काही गोष्टी घरात घडत होत्या त्या गोष्टी देविका तिच्या आईला सांगत होती, पण तिची आईही तिला दिलासा देत होती की काही दिवसात हे सगळं बंद होईल. पण तसं काही न झाल्यामुळे देविकाने टोकाचं पाऊल उचललं आणि त्यामुळेच या गोष्टी घडल्या, असं देविकाच्या आईने स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं. त्यामुळे जे काही झालं आहे ते सासरच्या लोकांमुळे झालं आहे हे समजल्यावर पोलिसांनी सासरच्या लोकांना बेड्या ठोकल्या. शेवटी अनैतिक संबंधाचा शेवट हा असाच होत असतो.